कोळी बांधवांच्या क्रिकेटची क्रेज काहीतरी औरच आहे, ती आज स्वतः या ठिकाणी अनुभवायला मिळाली। कसा करतो, किती तास करतो सराव? आम्ही दिवाळीमध्ये बहुतेक आम्ही असा 40 बॉल 50 बॉल कंटिन्यू खेळत असतो। चांगले म्हणजे जे बॅट्समन असतात ते आणि बॉलर्स बॉलिंग करतात, बस हेच। नंतर एकदा टुर्नामेंट चालू झाली की क्रिकेट चालूच असतं म्हणजे नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोलूया युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर। तर आपण आज आहोत अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर। मित्रांनो, 8 वर्ष समुद्र सागराशी संघर्ष केल्यानंतर कोळी बांधव देशाटनासाठी निघतो। इथे खेळवण्यात येणारे, समुद्रावर खेळवण्यात येणारे पावसाळी क्रिकेट सामने अगदी महाराष्ट्रभरात प्रसिद्ध आहेत। याच मातीतून रणजीपटू विनायक भोईर घडला, आंतरराष्ट्रीय खेळाडू नेशनल धंबाळ घडला, ॲलन गावटे असेल। तर मित्रांनो, आजच्या या स्पर्धेसाठी पवन केने हा टेनिस क्रिकेट मधला सुपरस्टार देखील हजर आहे आणि आज आपण या माध्यमातून ही स्पर्धा बघूया आणि इथलं माझा मॅच कपल्यावर काय फोन आले मी आयला संडेला क्रिकेट सुरू आहे। आमचे काही प्रेक्षक आमची पाण्यामधून मॅच पाहतात। बनवताना कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर का सामना रंगतदार स्थितीमध्ये 11 आणि दिखणार ना आवश्यकता आहे। आज यायला पाहिजे। संडे रविवारी आलो। जल्लोष पाहायला मिळतो, हेच तर खरं क्रिकेट पाहायला मिळतं आणि हीच तर खरी मात्र मजा आहे क्रिकेटच्या खेळाची, या समुद्रावरच्या क्रिकेटची। आता फॅक्चर बंडाचं आणखी एखादी विकेट येऊ दे म्हणजे आम्हाला सेलिब्रेशन करायला मिळेल। हवी 11 बॉलमध्ये 13 करायचे, सामना संपलेला नाहीये। सिक्सर किंग जिग्नेश एका बाजूला हे विसरून चालणार नाहीये। नवीन बॅटर करण आले त्यावेळेला फुटॉस, त्याला मात्र पहिलेच्या क्षेत्रात खेळलाय। एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे। एका धावेने धावसंख्या पुढे म्हणजे 10 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी आता 12 धावांची आवश्यकता आहे। फायनल मॅच जिंकायची आहे, त्याच्यासाठीचे प्रयत्न या ठिकाणी करायचे आहेत। वर्षभर वाट पाहिली, पाण्यातलं क्रिकेट, समुद्रावरचं क्रिकेट, रेतीवरचं क्रिकेट, बाब्याबाईची स्पर्धा आणि 28 वर्ष या स्पर्धेला आपण याच मैदानात पाहिलंय, या ठिकाणी पाहिलंय, या समुद्रावर पाहिलंय, या रेतीवर पाहिलंय। ही रेती साक्षीदार आहे कृष्णा सातपुतेच्या बॅटिंगची, ही रेती साक्षीदार आहे ओमकार देसाई यांची, ही रेती साक्षीदार आहे उमेश मांजरेकर यांची। अशा कितीतरी खेळाडूंनी गाजवलेली स्पर्धा, समुद्रावरची स्पर्धा, महाराष्ट्रातील एक अनोखी आणि लोकप्रिय स्पर्धा। यावेळेला पुन्हा एकदा विकेट केला जातोय। जिग्नेश एक वेगळाच इरादा करून या ठिकाणी आलेत। आणखीन एक बॉल, मात्र मला वाटत नाही परत येईल म्हणून हरवलाय की काय। सिक्सर काय बोलतो धमाका पाहायला मिळाला। जिग्नेशने जी बॅटिंग केली अगदी मात्र मिडल ऑफ द बॅटने बॅटिंग करत असताना सर्वांची मने जिंकणारा खेळाडू जिग्नेश पाहायला मिळतो। 6 रनची आवश्यकता। याही वेळेला बिगिट आणि या मॅचला फिनिश केले। जबरदस्त परफॉर्मन्स सनी स्पोर्ट्स अर्नाळा समुद्र किनाऱ्याचे
मैदानाचे राजे ठरतायत चॅम्पियन. तंबाखूवर स्टोरी आहे आपली, कळलं का? तंबाखू शिवाय काम नाही होय. क्रिकेट फायनल समुद्र किनाऱ्यावर मानाचा वर्ल्ड कप. आणि धावसंख्या झाली आहे 56 झालेली आहे. विजयासाठी 57 धावांची आवश्यकता. पुरेपूर आनंद घेत आहेत. छप्पन्न धावा फलकावर पाहायला मिळतात. अर्नाला मच्छीमार कसे बॅटबॉल खेळतात तुम्ही बघा, समजेल तुम्हाला. कसं वाटते ही स्पर्धा बघून तुम्हाला? आम्हाला चांगलं वाटते. तुम्हाला कसं वाटते? हे पिणं नाही पिणं, पण फक्त ड्रिंक नाही. कोणी पार न बघायला साठी
समुद्र किनाऱ्यावर सगळ्यांना विनंती आहे, आपण पवन केले यांचं स्वागत. मेहनत केली आणि आज गावाचं नाव करता करता अखंड महाराष्ट्राचा हिरो झाला पवन पवन. आज जमीन दुसऱ्या आठवणी या ठिकाणी परंतु जमिनीसाठी होईना गेल्या काळामध्ये हा बंगला मैदानात खेळताना जयीच्या एक पाहिलं होता त्या पुढे आणि ही वेळे जय आपल्याला पहिला तिथे जी समुद्राच्या रेतीवर खेळली जाते, बॉल मारला की समुद्राच्या पाण्यात जातोय आणि गर्दी ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी होताना पाहिलं मिळते. आणि त्याच्यामुळेच मी मनापासून आभारी असेल की या स्पर्धेचं समालोचन करण्याची संधी मला मिळाली आणि एका अविस्मरणीय सोहळ्याचा घटक देखील आज या ठिकाणी झालो. परंतु या स्पर्धेची एक वेगळी ओळख देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि ती आपण जपलेली आहे. कारण प्रेक्षक ही खरी ओळख या स्पर्धेची आहे आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित राहिले. लोकप्रियतेच्या शिखरावर असणारा खेळाडू मी सुद्धा या तुम्ही सगळं करताना मागे मागे राहत आहे. विकास सेठ, चंद्र सेठ, पवन केलेची स्माईलच बरंच काही सांगून मी तर म्हणेल आमच्या छोट्या छोट्या बहिणी दिदी सुद्धा आलेल्या आहेत पवन केलेवरून एक सेल्फी घेण्यासाठी. बरोबर आणि ही हजारोची गर्दी एका बाजूला पवन आणि देऊन कसं वाटलं, ही मॅच पाहून कसं वाटलं काय म्हणा. इन्व्हाइट केल्याबद्दल मी थँक्यू बोलेन. आयोजन कमिटी खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि ग्राउंड मध्ये मॅच चालू असताना मला पण वाटत होतं की मी पण एखाद्या टीम मध्ये पाहिजे होतो. आता मी बाबा भाई ही लगेच आयोजन कमिटीने विनंती मान्य केली की पुढची ही दिवस पवनही वाट पाहणार आहे. भले एक तासासाठी स्पर्धेसाठी एवढी पुढे गर्दी होते का पक्का करणार आहे हे सगळं. मी तर म्हणेल बाबाभाई पुढल्याही वर्षी एक मॅच साठी का होईना या ठिकाणी यायला पुन्हा पुन्हा आवडेल. आणि जे क्रिकेट प्रेम आहे, क्रिकेटची क्रेज आहे, ही समुद्र किनाऱ्यावर इतर ठिकाणपेक्षा काही कमी नाहीये. मी तर म्हणेल थोडीशी ती जास्तच आहे. जबरदस्त क्रिकेट आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आज राहिला. विशेष सहकार्य आणि विशेष म्हणजे आपल्या माहितीसाठी पालघर जिल्ह्यातील छोट्या छोट्या खेळाडूंना दिल्ली पर्यंत क्रिकेट खेळवणारं व्यक्तिमत्व आहे आणि स्वतः कलाकार आहेत, परंतु क्रिकेटपटू घडवण्याचं काम ज्यांनी केलं आहे. मी आमंत्रित करील राकेश तामोरे दादा या ठिकाणी यायचंय. पालघर संघाचे व्यवस्थापक, ताई बेकर संघाचे व्यवस्थापक आणि पालघर जिल्ह्यातील छोट्या छोट्या गावातील खेळाडूंना दिल्ली पर्यंत नेण्याचं काम ज्यांनी केलं, याच खेळाडूंना दुबई दाखवण्याचं काम ज्यांनी केलं, असा पडद्यामागचा कलाकार मी या ठिकाणी राकेश दादा तामोरे यांचा सन्मान. नामवंत चित्रकार आहेत, गणेश मूर्तीकार आहेत आणि क्रिकेट बनवण्याचं देखील काम केलं जातं. या पडद्यामागच्या सूत्रधाराचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. माहिती स्पर्धेच्या एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी मीनाक्षी पाटील त्यांचा हा
समुद्राला राष्ट्रीय दर्जावरचा क्रिकेट सोडवण्याने जातो. आता संकट निर्माण आहे नक्कीच समोर आहे. मोठ्या बाबतीने या बाळूमधून विनायक भोईर सगळा रणजी खेळाडू घडला. नॅशनल गांबा असतील, आयर्लंड गांबा असतील, मुलांच्या आंतरराष्ट्रीय संघामध्ये भारताचे सॉरी इंटरनॅशनल वर्ल्ड कप केले. या स्पर्धेची देण आहे. बंगाली पावसाळ्याच्या मुंबईत खेळत पावसाळी क्रिकेट पण म्हणजे आपण पण रणजी सामने पाहिले तर अगदीही गर्दी आपल्याला बघायला मिळणार नाही. पवन गेलेचं नाव नाही आणि आज या ठिकाणी पवन या स्पर्धेची सही पाठी टेक्निकल टीम रेडी आहे का? आपण इथे थोडस मॉनिटर नसल्या कारणाने आवाज नाही येत आहे जास्त इथे. प्लीज इथे घेऊन आपल्या टेक्निक हा तुम्हाला घेऊ हा पडणार नाही सुद्धा आहे. आणि या स्पर्धेतील मालिकावीराचा पुरस्कार जातोय. अप्रतिम कामगिरी, ज्याने 75 धावा केल्या, ज्याने 4 विकेट घेतल्या आणि या स्पर्धेतील मालिकावीराचा पुरस्कार टीम बगताळा ज्याने खेळाडू आहेत कौशल दांडे. कौशल नाही तर कौशलचा भाऊ आहे तर त्यांनी तो पुरस्कार स्वीकारायचा आहे. कैलासवासी श्याम मास्टर कोळी यांच्या स्मरणार्थ दिनेश कोळी यांच्याकडून विशेष पुरस्कार आणि कैलासवासी करियप्पा शेठ साली यांच्या स्मरणार्थ दानशूर व्यक्तिमत्व विकास शेठ साली यांच्याकडून एक टीव्ही दिला जात आहे. दिनेश कोळी साहेब आपण देखील या ठिकाणी दिनेश कोळी साहेब राजा स्पोर्टची एक बॅट देखील दिली जाते. कौशल दांडेल यांना हा पुरस्कार जातोय. आणि आता चॅम्पियन समुद्राचे राजे या वर्षीचे आणि आता या स्पर्धेचा या वर्षीचा शेवट या वर्षी चॅम्पियन कोण होणार चर्चा रंगली होती. सगळे संघ आले परंतु एक संघ असा होता ज्यांनी सगळ्यांना मागे टाकलं. या वर्षीची तिसरी ट्रॉफी कैलासवासी. नमस्कार मित्रांनो, आता प्राइज डिस्ट्रीब्युशन सुरू आहे. खेळाडू सगळे खाली बसा. की द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जात आहे आणि पवन केने खुश असेल आपला इकडे फॅन फॉलोअर बघून. बुजिंगचा देखील आपण या ठिकाणी वितरण करणार आहोत स्टेडियमच्या. अर्नाळ्यातील
समुद्रावर भरणाऱ्या क्रिकेट स्पर्धेनिमित्त शारदा स्टेडियमवरून असेल की भारताच्या किंवा देशादेशाच्या घराघरात समालोचनाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला आवाज अर्थात चंदू शेट्टे आज आपल्या बरोबर आहेत. आज इथे उभं राहून इथे समालोचन करून इथल्या लोकांचा प्रतिसाद पाहून तुम्हाला कसं वाटलं? खऱ्या अर्थाने क्रिकेटची क्रेज काय आहे इकडे आल्यानंतर कळलं. कारण समुद्र किनाऱ्यावरचं क्रिकेट एक आगळं वेगळं क्रिकेट असतो ऐकून होतो, परंतु इकडे आल्यानंतर क्रिकेटच्या खेळाचा दर्जाही लाजवाब आहे आणि प्रेक्षकांची गर्दी 28 वर्षाची परंपरा असणारी स्पर्धा सगळं काही भारावणारं होतं. आणि जरी मागील 2 तासच मी इकडे होतो, परंतु 2 तास एवढा काही साठा या ठिकाणून घेऊन चाललोय जो मात्र 2 वर्ष पुढेल एवढं जबरदस्त वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि म्हणतात ना की कोळी बांधवांच्या क्रिकेटची क्रेज काहीतरी औरच आहे, ती आज स्वतः या ठिकाणी अनुभवायला मिळाली. यावर्षी जरी एका मॅच पुरता आलं असेल, पुढल्या वर्षीची उत्कंठा मला आता लागली. तर क्रिकेट मधील मराठी समालोचनातला सरस्वती पुत्र आज या सिंधू सागरावर आला हे आमचं अहोभाग्य आणि तुम्ही दरवर्षी येत राहाल हीच आमच्याकडून अपेक्षा असेल. धन्यवाद सर. सुरू असलेला मराठीचा वाद, पण अर्नाळ्यात आल्यानंतर विकास शेठ म्हटलं तर कुठलाही पिन कोड न दाखवता तुम्हाला एका माणसाकडेच पाठवलं जाईल, जे विकास सालियन शेठ आपल्या सोबत आहेत. गेली 28 वर्ष सुरू असलेली स्पर्धा म्हणजे ज्यांचं योगदान आहे त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ आहेच, पण गेली 28 वर्ष या स्पर्धेसाठी आर्थिक योगदान देण्यामागे तुमचा काय हेतू आहे? माझा हेतू एवढाच आहे, अर्नाळ्यामधला जन्म आहे आपला, मराठी शिकलो, बरोबर आहे, पाहणं आपला तोच आहे. अर्नाळ्यातली मग ती सगळी बोला, खोडकरपणा बोला, गुंडगिरी बोला, सगळे आपल्या अंगामध्ये, जशास तसं उत्तर देऊ शकतो आपण. आणि अर्नाळकरांचं असं प्रेम आहे की आपल्या एका शब्दाला 100 जण उभे राहू शकतात. आणि विकास शेट्टी अर्नाळ्याला प्रेम दिलंही आणि प्रेम मिळवलंही. मित्रांनो, फक्त सालियन आडनाव आहे म्हणून ते दाक्षिणात्य आपण म्हणतो, पण मला तरी कधी त्यांच्या तोंडून कधी जन्मच इथला, आमची 4थी पिढी अर्नाळ्यामध्ये, 4थी पिढी अर्नाळ्यामधली, पण कधी कोण बोलतात हे बाहेरचे तेव्हा थोडं मनाला कुठेतरी वाईट. आपल्याला तर कोण बोलत नाही, काही कांना बोलतात. जे साऊथ वरनं पूर्वी आले त्यांनी इकडे मेहनत करून आपले हॉटेल बसवले, हे बसवलं, आज आम्ही हॉटेलचे काही बार बनवले, पण देवाच्या कृपेने सर्व सुरळीत चाललंय. अर्नाळकरांचाच आशीर्वादाने आपण आज एवढी मोठी झालेले आहेत. तिकडे काहीतरी सोशल वर्क पाहिजे. त्यावेळेला आडता पाय घेतलेला आपल्याला पटणार, बरोबर, काढता पाय नाही घ्यायचा. आणि दुसऱ्याही आपण धंदेवाईकांना सांगू, या व्यापारी वर्गाला सांगू की बाई अशा क्षेत्रामध्ये येऊन थोडं समाजकार्य कर, समाजकार्य करत राहा. आमचं व्यापारी मंडळ पण आहे, तर त्यांना आपण सांगतो की बाबा समाजकार्य करत राहतो. आपण एकसंध भारतात राहतो आणि विकास शेठने सांगितलेलं ज्या मातीत राहतो, ज्या मातीत 4 पिढ्या गेल्या, जी कर्मभूमी आहे, त्याच्याशी आपण प्रामाणिक राहिलो तर ती लोक पण आपल्याला आपलंसं करतात. त्याचं आदर्श उदाहरण विकास शेठ. धन्यवाद. मित्रांनो, समुद्रावर इतकी गर्दी होती, म्हणजे आता राकेश तामोरे ज्यांनी आम्हाला राष्ट्रीय दर्जावरचे टेनिस क्रिकेटपटू दाखवले, अगदी त्याच्या घरापर्यंत आल्यावरही फॅन काही संपत नाहीये. म्हणजे सॉलिड, म्हणजे एक चांगला फॅन फॉलोअर आमच्या अर्नाळा कोळीवाड्यात तुम्हाला पवन केण्याचा जो तो येतोय तो पवन. आता छोट्या मुलांना देखील सगळे घेऊन पवन सोबत फोटो काढायच्या. तर हे सगळे राकेश तामोरे मला वाटतं आता इकडे एकदा हात पवन भाऊ शाळेची मुलं ते हात करावं ना या. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही अर्नाळ्यावरच्या समुद्र किनाऱ्यावरच्या क्रिकेट स्पर्धांसाठी होतो आणि भारतीय टेनिस विश्वातला सितारा पवन गणे आपल्यासोबत आहे. आणि ह्या कार्यक्रमासाठी अगदी 2 तास होता आणि ह्या अर्नाळ्यातील प्रेक्षकांना आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय पातळीवरचे क्रिकेटपटू ते दाखवले ते आमच्या राकेश तामोरेंनी. आणि तो प्रचंड, मला वाटतं त्या 2 तासामध्ये जवळपास तरी 500 ते 600 सह्या दिल्या असतील. अगदी लोक टी शर्ट काढत होती, बॅट काढून देत होते. म्हणजे मला त्याची एक जडणघडण विचारायची की आता तुझं सध्याच वय काय? 27. आणि आई वडील काय करतात? म्हणजे हा मग क्रिकेटची सुरुवात कधी केलीस तू? मी 16 वर्षानंतर म्हणजे घरातून असा आरडाओरडा मिळाला क्रिकेट मुळे? हो, नक्कीच. मला
पहिल्यांदा खेळायला जायचो तेव्हा पप्पा ओरडायचे अभ्यास कर वगैरे. आणि मी पण जायचो. म्हणजे साधारण 70-80च्या दशकामध्ये असं म्हटलं जायचं की खेलोगे कूदोगे तो बनोगे खराब, पडोगे लुटोगे तो बनोगे नवा. पण हे सगळं सचिन तेंडुलकर आल्यानंतर हे सगळं चित्र बदलून गेलं आणि हे चित्र पवनच्या बाबतीत तसंच होतं. मग सगळं आता हे सगळं तुला आज जी लोक तुझ्यासाठी म्हणजे अर्नाळ्यातलं फॅन फॉलोइंग पाहिलं, तू भारतभरामध्ये टेनिस क्रिकेट खेळलास, म्हणजे म्हणजे अगदी प्रत्येक राज्यातले तू प्रेक्षक पाहिले असतील. तर ह्या 2 तासामध्ये अर्नाळ्यातला प्रेक्षक वर्ग तुला कसा वाटला? प्रेक्षक खूप होते आणि त्यात मला प्रेम सुद्धा चांगला मिळाला. हाच प्रेम माझ्या पाठी कायम असतो. तर म्हणजे आता आता नवीन तरुणांसाठी की मुलांसाठी तुझा काय सल्ला असेल? नक्कीच क्रिकेट खेळावा तर मनापासून खेळावा. आणि चांगले टुर्नामेंट जसे की ISPL वगैरे या टुर्नामेंट हे खेळण्यासाठी बघावं. नुसतं टाइम पण म्हणून क्रिकेट नाही खेळावा आणि फिटनेस ठेवावी. म्हणजे सचिन तेंडुलकरचा 1999च्या वर्ल्ड कप मधला किस्सा तुम्हाला माहिती असेल की त्याचे वडील एक्सपायर झाल्यानंतर तो भारतात आला. वडिलांचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर तो पुन्हा इंग्लंडमध्ये गेला आणि त्यांनी सेंचुरी ठोकली. विराट कोहलीचे सगळेच फॅन आहेत, पण विराट कोहलीची रणजीतली मॅच मला आठवते, अंतिम सामना होता आणि तो मैदानावर होता आणि त्याचे वडील एक्सपायर झाले, त्याला बातमी मिळाली, पण आपल्या संघाला विजय मिळवून दिल्यानंतरच तो वडिलांच्या अंत्यसंस्कारात गेला. म्हणजे ह्याच्यातून त्याचं आपल्याला काय दिसतं? डेडिकेशन. म्हणजे आज तू घडलाय की झटक्यात घडलेला नाहीये की मी उचलली बॅट आणि मारला, असं काही झालं नाही. त्यामागे तुझंही डेडिकेशन असेल. मग साधारण तू सराव कसा करतो, किती तास करतो? सराव आम्ही दिवाळीच्या दिवाळीमध्ये बहुतेक आम्ही असा 40 बॉल 50 बॉल कंटिन्यू खेळत असतो. चांगले म्हणजे जे बॅट्समन असतात ते आणि बॉलर्स बॉलिंग करतात. बस हेच. नंतर एकदा टुर्नामेंट चालू झाली की क्रिकेट चालूच असतं. म्हणजे आम्हाला प्रॅक्टिस करायला कंटिन्यू टाइम नसतो. आता फिटनेस साठी काय वेगळं करतो? आता पावसाळ्यामध्ये फिटनेससाठी मी जिममध्ये जाऊन वर्कआउट करतो आणि खाण्यावर थोडा नियंत्रण. आता कुठलाही बॉडी बिल्डिंग म्हटलं किंवा कुठले स्पोर्ट्स म्हटलं तर लोक स्टेरॉइड्स देतात किंवा मागे आता ही तरुण कुठेतरी भरकटत आहेत. पाच्या तरुणांसाठी तुझा काय सल्ला आहे? नक्की त्यांनी नाही करावं. चांगला खायला. मित्रांनो, हा युथ आहे. आता सध्याचा युथ ऐकून आहे म्हणजे इनडायरेक्टली त्याला सल्ला द्यायचा आहे की कुठल्याही मादक द्रव्यांच्या आहारी जाऊ नका. धन्यवाद. पण आणि बरं वाटलं तुझ्यासोबत म्हणजे असा दिवस व्यतीत केला. म्हणजे मीही काही काळ सचिन तेंडुलकर सोबत अंगरक्षक म्हणून होतो. सगळं विराट कोहली सगळ्यांचा हे घेतला. पण आमच्या वसई तालुक्याच्या बाजूला भिवंडी म्हणजे तसं म्हणायला मग मावशीचा मुलगा म्हणावा लागेल. पण जेव्हा आपला माणूस आपल्या माणसाला जेव्हा एवढी प्रसिद्धी मिळते तेव्हा ऑप्सोकच आमची छाती भरून येते. आणि पुढच्या वाटचालीसाठी तुला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. राकेश तांबोरे माझ्यापेक्षा वयाने 2 ते 3 वर्षांनी मोठा असेल. खो खो मुळे ओळख झाली. नंतर आमची बहिणच आजरी आहे. पण हे पावसाळी क्रिकेट सुरू होतं. एकेकाळी या पावसाळी क्रिकेटच्या निमित्ताने बक्षिसं अशी असायची की डोळी तुंबी अशी बक्षिसं दिली जायची. पण या अर्नाळ्याला खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं टेनिस क्रिकेट राकेश तांबोरेने दाखवलं. हे सगळं की आता कृष्णा सातपुते असेल, आता पवन आहे आपल्यासोबत, हे सगळं मोठे खेळाडू आणण्यामागचं तुझं उद्दिष्ट काय होतं? माझं उद्दिष्ट म्हणजे कसं, बाब्या आज त्याच्या टुर्नामेंटला 28 वर्ष पूर्ण झाली. मला तरी वाटते कमीत कमी जेव्हा मी क्रिकेट खेळायचो, मी स्टार बॉईज मधनं प्रथम क्रिकेट खेळलो. स्टार बॉईज मधनं मी 8 ते 9 वर्ष खेळलो. पण जेवढी वर्ष मी तिकडे खेळलो तेवढ्या वर्षी मी फायनल मारलो. त्याच्यामध्ये माझा खालीचा वाटा टीम मध्ये असायचा. एक मी कीपर होतो. कीपरच्या माध्यमातून मी बॅटिंग पण करायचो. त्या माध्यमातून मी 8 वर्ष बाब्याच्या टुर्नामेंटला फायनल मारलेली आहे. अरे बाब्याची टुर्नामेंट सांगितली अर्नाळ्यामध्ये सगळी लोक त्याची आतुरतेने वाट पाहत असतात की बाब्याची टुर्नामेंट कधी आहे. असे टुर्नामेंट होतात. खन्नाची टुर्नामेंट होते, स्टार बॉईजची टुर्नामेंट होते, बंदरपडावरील सगळ्यांची टुर्नामेंट होतात. पण बाब्याच्या टुर्नामेंटला एक आकर्षक असते. आणि बाब्याच्या टुर्नामेंटचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे का, त्याच्यासाठी जे मानधन, जो खर्च तो एकटा पेलवतो. आज एवढे सगळे सेलिब्रिटी आणणं, चांगले चांगले अंपायर्स आणणं. आज मी प्रोफेशनल क्रिकेटमध्ये मॅनेजर जरी असतो, माझे प्लेअर कॉन्टॅक्टमध्ये आहे. आणि माझ्या शब्दाला मान ठेवून आज पवन आला ते मला खूप बरं वाटलं की त्यांनी टाळाटाळ नाही केली. कारण त्याच्यामध्ये 4 प्लेअर येणार होते. सुमित डेका येणार होता, त्याच्यानंतर केतन मात्रे येणार होता, थॉमस येणार होता. त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. त्यांनी काल रात्री मला कॉल करून सांगितलं. तर मी सकाळी उठल्या पवनला फोन केला. पवन बोलतो मी निघालो. म्हणजे त्याला पण हँड्स ऑफ आहे की त्याने
माझ्या शब्दाला मानून तो अर्नाळ्यामध्ये आला. आता कुठलाही प्लेअर एकटा कुठे जाऊ शकत नाही, पण त्यांनी कुठेतरी माझा शब्द राखला, म्हणून त्यांनी मनापासून अभिनंदन करतो की तो आलाय. आता नव्या प्रेक्षकांसाठी म्हणेन की मला आता जरासं तुम्हाला खपली नाही म्हणणार मी, पण राकेश तामोरे म्हणजे एकीकडे या वसई एरियामध्ये एक सर्वोत्कृष्ट कीपर म्हणून त्याचं नाव होतं. अगदी फास्टर बॉलर जरी असला तरी यष्टीच्या जवळ उभा राहून तो अलगदपणे चेंडू पकडायचा आणि यष्टी रक्षक म्हणजे आज जे महेंद्र धोनीच्या बाबतीत मध्ये होतं तेवढाच वसईमध्ये राकेश तामोरेही फेमस होता. आणि धन्यवाद की तुझ्यामुळे आम्हाला हे राष्ट्रीय पातळीवरचं टेनिस खेळायला मिळतं. धन्यवाद. बीच क्रिकेट, फेसाळती बियर, मादक संगीत हे सगळं आठवलं की आपल्याला कॅरेबियन बेट अर्थात वेस्ट इंडिज आठवतं. आणि या वेस्ट इंडिज बेटावर खेळलं जाणारं क्रिकेट अगदी याचाच आभास वाटावा असं आहे अर्नाळा समुद्र किनाऱ्यावरील क्रिकेट. पवन केनेचा फॅन फॉलोअर्स पाहिला, त्याची सह्या घेण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी पहिली हे फक्त तुम्हाला कोळीवाड्यातच बघायला मिळेल. इथूनच विनायक भोईर घडला, प्रशांत घरात खेळतोय, नेस्टर दंबा असेल, ही ह्या वाळूतल्या क्रिकेटने दिलेली देणगी आहे. मित्रांनो, आजच्या या स्पर्धेनिमित्त तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला तुमच्या कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचं कोलियाचं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.